किती सुंदर अशी जाळीदार आणि अगदी रसरशीत हा ढोकळा बनवून तयार आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप असा स्पॉन्जी झालेला आहे हा ढोकळा, खूप असा मस्त स्पॉन्जी झालेला आहे. मंडळी, मागच्या वेळेस पण आपण ढोकळा प्रेमिकचा व्हिडिओ बघितला होता, पण ती प्रोसेस व्हायला पूर्ण 5 दिवस लागतात. आणि हे जे ढोकळा प्रेमिक्स आपण बनवलेले आहे ते ढोकळा प्रेमिक्स 6 महिने आरामात टिकत होतं. हे ढोकळा प्रेमिक्स 3 महिने टिकणार आहे, पण हे अगदी अवघ्या 1 तासामध्ये हे ढोकळा प्रेमिक्स बनून तयार होतं. आणि बघू शकतात, अगदी फक्त तेल आणि पाणी मिसळून आपल्याला हे ढोकळा बनवायचा आहे. अगदी 10 मिनिटात बनून तयार होतं मंडळी. तर बघू शकता तुम्ही हा ढोकळा किती सुंदर झालेला आहे. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे मी सम्राटचं बेसन घेतलेलं आहे अर्धा किलो. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेली 40 ग्रॅम, बारीक रवा 40 ग्रॅम, त्यानंतर पिठी साखर 75 ग्रॅम घेतलेली आहे, निंबू सत्व 13 ग्रॅम, मीठ 20 ग्रॅम, खाण्याचा सोडा 15 ग्रॅम आणि बेकिंग पावडर 1 चमचाभर. सगळ्यात आधी आपण हे बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेच गुठळी नको आहे. छान असं हे पीठ चाळून घ्यायचं आहे. तुम्ही घरात असलेलं बेसन पीठ पण वापरू शकता. बघू शकता इथे कशा गुठळ्या असतात, मग हे मोडायला आपल्याला फार मेहनत करावी लागते, म्हणून इथं चाळून घ्यायचं, म्हणजे ही प्रोसेस लवकर होते. बेसन पीठ इथं चाळून घेतलेलं आहे, ते साईडला ठेवायचं आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, लिंबू सत्व, कॉर्नफ्लॉवर, पिठी साखर आणि रवा छान असं आता हे मिक्सरला दळून घ्यायचंय. हे सगळे जिन्नस मिक्सरला छान दळून घेतलेले आहे आणि हे सगळे जिन्नस छान असे एकजीव होऊन जातात. आता हे पण आपल्याला या पिठामध्ये छान असं चाळून घ्यायचे. जरी थोडंफार जाडसर राहिलं असेल तर ते वरच्यावरती निघून येईल. बघू शकता काहीच निघालं नाही, तरी आपण हे चाळणं खूप गरजेचं आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. खूप झटपट ढोकळा बनवून तयार होतो. मागच्या वेळेस पण आपण एक ढोकळा प्रेमिकची रेसिपी बघितली होती, पण त्याला तांदूळ धुणं किंवा 4 दिवस मुरू देणं आणि त्याच्यानंतर ढोकळा बनवायला घ्यायचं, म्हणजे पूर्ण प्रोसेस करायला 5 ते 6 दिवस लागत होते. पण हे झटपट अवघ्या अर्धा तासामध्ये हा ढोकळा प्रेमिक्स बनून तयार होतो आणि खायला पण खूप सुंदर आणि असे फ्लफी ढोकळे तयार होतात. आता हे पीठ परत आपल्याला एकदा चाळून घ्यायचंय, म्हणजे छान असे एकजीव होणार आहे. मोठी अशी पाटी घ्यायची. आता हे जे प्रीमिक्स येईल त्याच्यामध्ये टाकून परत एक वेळा आपल्याला चाळून घ्यायचे, म्हणजे छान असं हे पीठ एकजीव होऊन जातं. हे जे प्रीमिक्स आहे 3 महिने आरामात टिकतं. फक्त ओला हात लागू देऊ नका, कारण अळी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे. पाहू शकता हे प्रीमिक्स परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण याचा ढोकळा बनवून बघणार आहोत. आता या प्रीमिक्समधून आपल्याला 1 वाटी इतकं हे प्रीमिक्स घ्यायचं आहे. तुम्ही इथं तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता. आणि हे जे पीठ आहे हे अगदी भुरभुरून घेऊ नका, म्हणजे पूर्ण आपली जी ढोकळ्याची प्लेट आहे ते प्लेटभर ढोकळा होत नाही. त्यानंतर आपण ह्या पिठामध्ये सगळे जिन्नस टाकलेले आहे. आता फक्त आपल्याला 1 पळी असं तेल टाकायचं आहे. तेल टाकून झालं की थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. खूप सुंदर अप्रतिम हा ढोकळा आणि झटपट बनवून तयार होतं. 1 वाटी प्रीमिक्स घेतलेलं होतं, 1 वाटी पाणी घेतलेले. एवढं पाणी नाही लागत, पण तुम्ही अंदाज पाहून
आवश्यकतेनुसार हे पाणी तुम्ही ऍड करू शकता. बघू शकता पाणी टाकूनही खूप सुंदर असं फ्लफी हे बॅटर दिसतंय. पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं करत पाणी टाका, खूप जास्तीचं टाकू नका. मला इथं पाऊण वाटी इतकं पाणी लागलंय. एका साईडला इडली कुकर गरम करत ठेवलेले. प्रीमिक्स मध्ये पाणी टाकायच्या आधी आपल्याला हे इडली कुकर गरम करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या डिशला आपण हे असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता हे जे प्रीमिक्स आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. कलर पण किती सुरेख आलेला आहे बघू शकता. 1 वाटी प्रीमिक्स मध्ये 1 डिश पूर्ण हा ढोकळा होतो. आता झाकण बंद करायचं आहे आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हा छान असा वाफवून घ्यायचा आहे. बरोबर इथे 10 मिनिटं झालेले आहे. वाव, किती सुंदर झालाय ढोकळा बघू शकता. टूथपिकने किंवा चाकूने आपल्याला हा ढोकळा चेक करून घ्यायचा आहे. बघू शकता टूथपिक किती क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. आता ढोकळ्याची प्लेट काढून घेतलेली आहे. गार करून घ्यायचा आहे ढोकळा. वाटीत 1 चमचा इतकी साखर घ्यायची आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचंय. छान ही साखर अशी या पाण्यामध्ये मिसळून घ्यायची. फोडणीसाठी हिरवी मिरची, जिरे, पांढरी तीळ, मोहरी आणि कढीपत्ता घेतलाय. फोडणी देण्यासाठी तेल गरम करत ठेवलेले. तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचंय. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हा ढोकळा कापून घ्यायचा आहे. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही हा ढोकळा कट करू शकता. खूप सुंदर, झटपट आणि छान असे फ्लफी हे ढोकळे बनून तयार होतात. मस्त लागतात खायला पण. छान असं मिक्स करून घ्यायचं. खमंग फोडणी तयार करून घ्यायची. ती तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली स्किप केली तरीही चालेल. मला पर्सनली प्रचंड ही पांढरी तीळ आवडते ढोकळ्यामध्ये तरी, तर मी टाकते. बघू शकता खमंग फोडणी झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि 2 मिनिटं ह्या कढईतच ठेवायचं. आता आपण जे साखरेचं पाणी केलेले, खूप जण फोडणीमध्ये पण टाकतात. फोडणीमध्ये न टाकता तुम्ही असं टाकलं तर चव खूप सुंदर येते. आता या ढोकळ्यावरती हे पाणी टाकून घ्यायचंय. जितका ढोकळा तुम्हाला आत्ता खायचा आहे तितक्या ढोकळ्यामध्ये टाका, नंतर बाकीच्या ढोकळ्यात टाकलं तरीही चालेल. मग याने काय होतं, या पाण्याने आपण जेव्हा ढोकळा खातो, ढोकळा किंवा इडली खाताना घशात अडकते, तर ते टाळण्यासाठी आपल्याला हे साखरेचं पाणी इथं टाकायचंय. सुंदर अशी खमंग फोडणी बनून तयार आहे. आता ही फोडणी पण आपल्या ढोकळ्यांवरती लगेच टाकून घ्यायची. हे पूर्ण प्रीमिक्स ढोकळ्याची प्रोसेस 1 तासा इतकी पण नाहीये. खूप लवकर बनवून तयार होतो हा ढोकळा. सगळीकडे ही फोडणी पसरून संपूर्ण ढोकळ्यावरती ही फोडणी छान अशी पसरून झालेली आहे. आता ढोकळा काढून दाखवते. बघू शकतात किती सुंदर, जाळीदार आणि एकदम असा रसरशीत ढोकळा बनवून तयार आहे. पाहू शकतात आणि खायला पण खूप अप्रतिम लागतो हा ढोकळा. पाहू शकतात कुठेही जाळी पडली नाही असं झालेलं नाहीये. सगळीकडनं जाळी अचूक पडलेली आहे. आणि पाहू शकता हा ढोकळा तुम्ही काय सुंदर झालेला आहे. 3 महिने हे प्रीमिक्स आरामात चालतं. पाहू शकता. तर मंडळी, आजचा खूप साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.